काय नशिबाने तुमची साथ सोडली आहे? प्रत्येक पावलावर फक्त अपयश आणि दुःखच तुमच्या पदरी पडतंय का? तर थांबा. कारण 9 वर्षांचा वनवास आता संपला आहे. तुमच्या कुंडलीतील ग्रहांची दशा आता अशी काही बदलली आहे की खुद्द नियती तुमच्या दारी सुखाचा चमत्कार घेऊन आली आहे. धनु राशीच्या लोकांनो, तुमच्या आयुष्यातील सर्वात मोठा सुवर्णकाळ सुरू झाला आहे. नमस्कार मित्रांनो, आपल्या चॅनेलवर तुमचे मनापासून स्वागत. आजचा हा व्हिडिओ केवळ एक राशी भविष्य नाही, तर गेल्या दशकभरापासून संघर्षाच्या आगीत होरपणाऱ्या धनु राशीच्या लोकांसाठी आशेचा एक किरण आहे. मला माहिती आहे, गेल्या 9 वर्षात तुम्ही काय सोसलंय. रात्रीची झोप उडवणारी चिंता, रक्ताचं पाणी करूनही मिळालेलं यश आणि ज्यांच्यावर विश्वास ठेवला त्यांनीच केलेला विश्वासघात. हे सगळं तुम्ही निमूटपणे सहन केलं. अनेकदा तुमच्या मनात विचार आला असेल की माझं नशीब कधी उजळणार किंवा माझ्या वाट्याला आलेलं हे दुःख कधी संपणार. तर आज त्याचे उत्तर देण्याची वेळ आली आहे. ज्योतिषशास्त्रानुसार प्रत्येक राशीचा एक ठराविक काळ संघर्षाचा असतो, पण जेव्हा तो काळ संपतो तेव्हा होणारा बदल हा थक्क करणारा असतो. धनु राशीसाठी 9 वर्षांचा हा खडतर प्रवास आता एका अशा वळणावर आला आहे, जिथे तुमच्या जुन्या कर्मांची फळं आणि ग्रहांची शुभ दृष्टी यांचा संगम होत आहे. हा काळ असा आहे जिथे वाळवंटात सुद्धा फूल उमलेल असा चमत्कार तुमच्या आयुष्यात घडणार आहे. या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला केवळ स्वप्न दाखवणार नाही, तर ग्रहांच्या गणितानुसार तुमच्या आयुष्यात नेमके काय बदल घडणार आहेत आणि ते तुम्हाला कसे ओळखायचे आहे, हे सविस्तर सांगणार आहे. पुढच्या काही मिनिटात आपण पाहणार आहोत की आर्थिक चणचण कशी दूर होईल. ज्या नोकरी किंवा व्यवसायासाठी तुम्ही वर्षानुवर्षे धडपडत आहात तिथे तुम्हाला कशी भरभराट मिळेल आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुमच्या मनावरचे दुःखाचे मळभ कसे दूर होतील. ही भविष्यवाणी फक्त शब्दांची खेळ नाही, तर ही काळ्या दगडावरची रेघ आहे. ही सत्य होणार म्हणजे होणारच. पण हा चमत्कार स्वीकारण्यासाठी तुम्हाला मानसिकदृष्ट्या तयार राहावे लागेल. म्हणूनच मनातील सर्व नकारात्मक विचार बाजूला सारा आणि हा व्हिडिओ शांतचित्ताने शेवटपर्यंत पहा. नमस्कार रसिक प्रेक्षकांनो, आजचा हा विशेष भाग केवळ तुमच्या राशीभविष्याबद्दल नाही, तर तुमच्या आयुष्यातील एका मोठ्या परिवर्तनाबद्दल आहे. धनु राशीच्या माझ्या सर्व बंधू आणि भगिनींनो, गेल्या 9 वर्षांपासून तुम्ही ज्या संघर्षातून जात आहात, ज्या मानसिक आणि आर्थिक विवंचनेत तुम्ही दिवस काढले आहेत, त्याला आता पूर्णविराम मिळणार आहे. ब्रह्मांडात ग्रहांची अशी काही अद्भुत युती होत आहे, ज्याला आपण एक दैवी चमत्कार म्हणू शकतो. तुमची सगळी दुःखे संपून आता सुखाचे दिवस कसे येणार आहेत, हे आपण आज सविस्तर जाणून घेणार आहोत. हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा, कारण यात तुमच्या आयुष्याचा कल बदलणारी माहिती दडलेली आहे. धनु राशीच्या जातकांसाठी गेल्या 9 वर्षांचा काळ हा एका परीक्षेसारखा होता. शनीची 7.5, राहुकेतूचे प्रतिकूल भ्रमण आणि राशीस्वामी गुरूची कमकुवत स्थिती यामुळे तुम्ही अनेक चढउतार पाहिले. अनेकांचे बनलेले काम ऐनवेळी बिघडले असेल, जवळच्या व्यक्तींनी साथ सोडली असेल किंवा आरोग्याच्या तक्रारींनी तुम्हाला सतावले असेल. पण मित्रांनो, संकटाचा हा डोंगर आता वितळायला सुरुवात झाली आहे. 9 वर्षांचा हा वनवास आता संपला असून तुमच्या भाग्योदयाची वेळ आली आहे. येणारा चमत्कार आणि सकारात्मक बदल. आता आपण पाहूया की कोणत्या क्षेत्रात तुम्हाला हे शुभ परिणाम दिसतील. एक, आर्थिक भरभराट. गेल्या अनेक वर्षांपासून डोक्यावर असलेले कर्जाचे ओझे आता हळूहळू कमी होईल. तुमचे अडकलेले धन तुम्हाला परत मिळेल. उत्पन्नाचे नवीन मार्ग मोकळे होतील आणि गुंतवणुकीतून मोठा लाभ होण्याची शक्यता आहे. 2. कौटुंबिक सुख. ज्या घरामध्ये सतत कलह किंवा तणाव होता,
तिथे आता आनंदाचे वातावरण निर्माण होईल. संतती सुखाच्या प्रतीक्षेत असलेल्या जोडप्यांना गॉड बातमी मिळू शकते. नात्यांमधील दुरावा संपून प्रेम वाढेल. 3. व्यावसायिक प्रगती, नोकरीमध्ये तुमची पत वाढेल. वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेतील. जर तुम्ही स्वतःचा व्यापार करत असाल तर रखडलेले प्रकल्प आता वेगाने पूर्ण होतील. तुमची कल्पनाशक्ती आणि कष्ट तुम्हाला यशाच्या शिखरावर घेऊन जातील. काळ जरी शुभ असला तरी काही गोष्टींचे भान ठेवणे आवश्यक आहे. अति उत्साहात येऊन कोणावरही अंधश्रद्धा ठेवू नका. आपल्या मेहनतीवर विश्वास ठेवा. या सुवर्णकाळाचा पूर्ण लाभ घेण्यासाठी काही छोटे धार्मिक उपाय करा. दर गुरुवारी विष्णू मंदिरात जाऊन दर्शन घ्या. गरजूंना पिवळ्या रंगाच्या वस्तू किंवा अन्नाचे दान करा. दररोज सकाळी कपाळावर केशराचा टिळा लावा. यामुळे तुमचा आत्मविश्वास वाढेल. तर धनु राशीच्या माझ्या प्रिय मित्रांनो, आतापर्यंत आपण पाहिले की कशाप्रकारे ग्रहांची स्थिती तुमच्या बाजूने बदलत आहे. हा 9 वर्षांनंतरचा चमत्कार केवळ योगायोग नाही तर तुमच्या संयमाचे फळ आहे. पण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, ज्योतिषशास्त्र आपल्याला दिशा दाखवते, पण त्या दिशेने पाऊल टाकण्याचे काम आपले असते. नशीब तुम्हाला संधी देईल, पण त्या संधीचे सोने करणे तुमच्या हातात आहे. आता वेळ आली आहे ती म्हणजे स्वतःवर विश्वास ठेवण्याची. गेल्या 9 वर्षात जे गमावले आहे त्याचा शोक करत बसू नका. जे समोर उभे आहे ते स्वीकारण्यासाठी सज्ज व्हा. तुमच्या आयुष्यातील नकारात्मक ऊर्जा आता संपली आहे हे मनाशी पक्के ठरवा. तुमच्या मनात कदाचित अजूनही काही शंका असतील किंवा भीती असेल की खरंच हे सगळं नीट होईल का, तर मी तुम्हाला खात्री देतो, विश्वासाने उचललेले एक छोटे पाऊल सुद्धा नशिबाचे द्वार उघडू शकते. आज रात्री झोपण्यापूर्वी फक्त एकदा शांत डोळे मिटून विचार करा की तुम्हाला तुमच्या आयुष्यात कोणते बदल हवे आहेत. तो सकारात्मक बदल घडताना पहा. जसे मी आधी सांगितले, जे छोटे उपाय मी सुचवले आहेत ते श्रद्धेने करा. ते उपाय केवळ विधी नसून तुमची आध्यात्मिक शक्ती वाढवण्याचे माध्यम आहेत. तुमचा आत्मविश्वास हीच तुमची सर्वात मोठी शक्ती आहे आणि ती आता जागृत करण्याची वेळ आली आहे. जाण्यापूर्वी एक विनंती, जर तुम्हाला हा व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल आणि तुमच्या मनात आशेचा नवा किरण निर्माण झाला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा. तुमचे एक लाईक आम्हाला असेच सखोल संशोधन करून माहिती देण्यास प्रोत्साहन देते. तुमच्या अनुभवाबद्दल किंवा तुमच्या मनात असलेल्या प्रश्नांबद्दल टिप्पणी कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. मी तुमच्या प्रत्येक प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करेन. आणि हो, आपल्या या परिवाराचा हिस्सा बनण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब, सदस्यत्व करायला विसरू नका, जेणेकरून भविष्यातील कोणतीही महत्त्वाची माहिती तुमच्याकडून चुकणार नाही. चला तर मग भेटूया पुढच्या एका नवीन आणि मार्गदर्शक व्हिडिओमध्ये. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या. धन्यवाद.